आणि आता अहिल्यानगरमधनं बातमी येते, अहिल्यानगरमध्ये कायदा सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न, कोणताही मुद्दा उपस्थित होऊ नये म्हणून पोलिसांनी आता अत्यंत कडक पावलं उचलायला जी आहे ती सुरुवात केलेली आहे। कोतवाली पोलिसांनी कडक पावलं टाकली आहेत। याचाच एक भाग म्हणून माळीवाडा परिसरातल्या साठे वसाहतीत हातात तलवार आणि कोयते घेत दहशत निर्माण करणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं। गुरुवारी रात्री उशिरा हा तरुण हातात तलवार आणि कोयते घेत सार्वजनिक ठिकाणी आरडाओरड करत फिरत होता। याची माहिती मिळताच कोतवाली पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत या तरुणाला अटक केली आहे। त्याच्याकडनं 3 कोयते 1 तलवार जप्त करण्यात आली। या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास कोतवाली पोलीस करत आहेत। आणि बातमी आता नाशिकमधनं येते। नाशिकमध्ये देखील एक हत्येची घटना समोर आलेली आहे, कारण भिकाऱ्याच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या झाल्याचं चित्र पाहायला मिळते। नाशिकमधली ही घटना आणि ज्याच्यामध्ये डोक्यात दगड घालून अल्पवयीन मुलाकडनं भिकाऱ्याची हत्या झालेली आहे। सोबत असलेल्या मैत्रिणीची छेड काढल्याच्या संशयावरून त्र्यंबक नाका परिसरात एका विधी संघर्षित बालकाने भिकाऱ्याची हत्या